कराड येथे आज शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटना सांगली कराड तसेच महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहार प्रकरणात आमरण उपोषण सुरुवात केली आहे। कराड तहसीलदार कार्यालयासमोर सुरू झालेल्या या आंदोलनात शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे। आंदोलकांचे म्हणणे आहे की महाराष्ट्र शासनाच्या बालभरती तसेच दिल्ली बोर्डाची स्वस्त व दर्जेदार पुस्तके उपलब्ध असतानाही अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांवर महागड्या खाजगी प्रकाशनाची पुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे। यामुळे पालकांवर आर्थिक भार पडत असून शिक्षण क्षेत्रात खुलेआम नफेखोरी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। संविधान आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या उल्लंघन करून काही शाळा शिक्षणाच्या व्यवसायाचे स्वरूप देत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला। शाळा ही शिक्षणाचे मंदिर आहे, व्यवसायाचे केंद्र नाही, अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट मांडली। या आमरण उपोषण नेतृत्व कराड येथील संघटनाचे सचिव प्रवीण डांगे करत असून त्यांच्या समवेत लक्ष्मीकांत मिनियार, मनशाराम सचदेव, प्रवीण नांगरे, भावेश शहा, रोहित सावंत, नितीन जगदाळे, अजय पवार, अमित डांगे, अक्षय लाड आणि संतोष गायकवाड हे सहभागी आहेत। शासनाने तातडीने या शिक्षण क्षेत्रातील होत असलेल्या गैरव्यवहार प्रकरणी लक्ष देऊन हे सर्व प्रकार थांबवावे अशी त्यांची मागणी आहे। कराडहून आमचे मुख्य संवाददाता आणि महाराष्ट्राचे उपसचिव पियुष गोर यांची विशेष रिपोर्ट। आम्ही शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत आणि त्यांच्या सहयोगाने कराड येथे आमरण उपोषणास बसलो आहेत। विद्या देणे हे ॲक्च्युली शिक्षण संस्थांचं कार्ड आहे, पण आजकाल त्या व्यवसाय करायला शाळेमध्ये पुस्तके, वह्या, शैक्षणिक साहित्य विक्री करावी। पालकांना पूर्ण सेट किंवा पूर्ण साहित्य घेण्यास ते कंपल्शन करत आहेत आणि त्यामुळे पालकांचं आर्थिक नुकसान भयंकर होत आहे। पालकांना बाहेर त्या वस्तू बऱ्याच कमी किमतीमध्ये मिळत असतात। उदाहरणार्थ सरकारचीच पुस्तकं आहेत, 60-65 रुपयाला मिळतात आणि त्या संस्थांमध्ये 400-500 अशी प्रिंट करून घेतल्या जातात आणि पालकांच्या माफी मागल्या जातात। शाळेतून होणारी विक्री हे म्हणजे संविधानाच्या आणि आपल्या हायकोर्टाच्या निर्णयाच्या उल्लंघन करून आणि फक्त स्वतःच्या नफेखोरीकरता ही विक्री केली जाते। त्याच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसलो आहे। आज आमचा उपोषणाचा पहिला दिवस आहे। जोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात ही विक्री बंद होईल तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही। आज या उपोषणामागे पूर्ण पाल्यांची लूट होणे हे थांबलंच पाहिजे आणि याबरोबर पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो तो पण थांबलाच पाहिजे। जे पूर्वीची पुस्तकं मागच्या भावाला बहिणीला वापरत होते, तसंच इथून पुढे पुस्तकं नवीन न घेता ती मुलांनी वापरलीच पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्या पर्यावरणाला झालाच पाहिजे। शिक्षणाच्या नावाखालती जी पालकांची लूट चालली आहे त्यासाठी आजपासून हे सगळे आमरण उपोषणासाठी सगळे बसलेले आहेत।